तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये व शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व मार्गदर्शन मी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. तर मला तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा. माझा सांगू तुम्हाला का? तुमचा सांगा. सय्यद निजाम सय्यद मदार, मुक्काम पोस्ट सुकळी जहागीर, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ. बरं. आणि तुमच्या इथं जे मालकाचं नाव काय? दिनेश गंगाधरे. बरं. तर शेतकरी मित्रांनो, यांचे मालक आहेत दिनेश गंगाधरे आणि ते आता गावाला गेलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला व्हिडिओ घेण्यासाठी सांगितलेला आहे. आपण यांच्याकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत. हे सर्व या म्हशीचं नियोजन, या शेताचं नियोजन सर्व हे सय्यद भाई पाहत असतात. तर मला सांगा, इथं जमीन किती आहे? 22 एकर. 22 एकर. बरं. तर मला सांगा, आता हे म्हशी आता हे विकत आणलेल्या होता का घरच्या होत आहे? घरच्या म्हशीच्या होत्या. घरच्या म्हशीच्या. बरं. तर पहिल्या किती म्हशी होत्या त्यांच्याकडे? 3 होत्या. आणि तिन्हीच्या वगारी ठेवल्या आहे की नाही? इकल्या ठेवल्या. बरं. ते विकली आहे की नाही? बरं. आता हे गाभण आता का दूध देते? तिन्ही गाभण आता. तिन्ही गाभण आता. मग एक दूध देते. कोणती दूध देते? ही का? बरं बरं. तर शेतकरी मित्रांनो, ही दूध देते आणि हे 2 गाभण आता. हे पण दूध द्यायचं का पहिलं? म्हणजे यायचं इथं किती होय? दुसरं ईद. पहिला रो. ही पहिला रो. तर ती किती देत गेली दूध? ते 5-5 लिटर देत होती. 5-5 लिटर. बरं बरं. आणि आता ही किती देते बरं? पहिल्या शिरून 3, 3.5. 3, 3.5 देते. आता 2 वर आली. बरं. हे सर्व आपल्या गावरानच आहे? गावरान. बरं. आणि ते तिकडं गजरा गवत आहे का चारा? ते गजरा गवत. बरं. आणि चाऱ्यामध्ये काय काय देता याला? समजा मिक्स करून ते ज्वारीचं बटूक दोघं मिक्स, ढेप असं मिक्स करून खाऊ घालतो. बरं. तर आता मग हे तुम्ही हे 2 म्हशीचं पहिलं दूध डेअरीला द्यायचे का? डेअरीला. हो. बरं. काय हप्ता याचा बरं? 1800 2000 हप्ता आहे की नाही? बरं बरं. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, कशा प्रकारे नियोजन, म्हणजे आपल्या घरच्या वगारी ठेवल्या त्यामुळं घ्यायचं काम पडत नाही की नाही? बरं. आणि हे बघू शकता वीर पंचिर्याची इकडं बांधकाम, तिकडं त्यांचा ते गोठा आहे, तिकडं पण आपण जाणार आहोत. चारा किती आहे याला क्षेत्र? 4 एकर. एकरभर. बरं. ही गाय पण दूध देते का? ही किती देते बरं? लिटर. ही घरची वेळ का? घरचीच. बरं. आणि याला सकाळपासून ढेप देता का? अर्धा किलो सकाळी 2 टाइम. तिन्हीला देता की दूध आहे? नाही, तिन्हीला देतो सध्या. तिन्हीला. बरं बरं. गाभण आहे की नाही? तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, चला मी तुम्हाला यांचं तिकडं गोठा पण दाखवतो. हे बघू शकता इकडं उकंड आहे. आता पावसाच्या वातावरणामुळे ज्वारीचं काळी पडलेली आहे, ज्वारी भिजलेली आहे. इकडे चारा बघू शकता आणि इकडे हे यांचं गोठा शेड आहे की नाही? ते वगारा म्हशीचं आहे ना? म्हशीचं गायचं म्हशीचं. तर हे बघू शकता, इकडे तुम्हाला खास करून दाखवण्यासाठी आणलंय चारा व्यवस्थापन कसं पावसाळ्याचं यांनी केलेलं आहे. याच्यात कोणकोणतं कुटार आहे? याच्यात कोणतं तुरीचा, हरभऱ्याचा, सोयाबीनचं. बरं. एवढ्या आहे की नाही? बरं. आता ही कुट्टी मशीन आपण कधी आणली? 2 महिने झाले. 2 महिने का? बरं. ही कितीला आणली बरं त्यानं? 26,000ची आहे. सबसिडी मध्ये 9,000 भरली. सबसिडी भेटली का? सबसिडी. तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासन कृषी विभाग आहे की नाही? तर सबसिडीवर यांना भेटलेली आहे. तर याच्यामध्ये आपला गजरा गवत ते काढता आहे की नाही? गजरा गवत, ज्वारी. बरं. कुट्टी मशीनचा फायदा झाला का? म्हणजे आवडीने खात असतील? म्हणजे धांडा फेकणे जात नाही. कडा घासला तरी बारीक होते ना, मिक्स करून खाऊन घेतात. आता धांडे टाकले की कसं फेकून द्यायचं, फक्त वरचा शेंडा खायचं, बाकीचा फेकून द्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, हे बेनिफिट आपल्याला या कुट्टी मशीनमुळे नक्कीच मिळू शकते. आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जवान जय किसान.